खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये दंगली कुणी पेटवले, कुणाची पिलावळ त्यात होती, त्यांचा आश्रय कुणाला होता, त्यावेळी सत्तेत कुणी होतं. कुठंतरी प्रणिती शिंदे हे विस्मरणात गेलेत. त्यांनी जर आठवलं, विचार केलं, सोलापूर कधी कधी पेटला, सोलापूरमध्ये कधी कधी गोंधळ दंगली निर्माण झाले, सत्तेमध्ये काँग्रेसचे नेते ह्यांनीच होते. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांवरती गंभीर आरोप केले. त्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे आमदार आणि सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी सोबत आहेत. दादा, गंभीर आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळांना सोलापुरात दंगल घडवायची होती लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान. प्रणिती शिंदे असं म्हणतात. आपलं काय उत्तर असणार आहे? बघा, देवेंद्र फडणवीस साहेब 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आता 2.5 वर्ष गृहमंत्री राहिले. सोलापूरमध्ये एक कधी काडीचा आवाज कधी आला नाही. शांतता या सोलापूरमध्ये ठेवण्याचं काम आमचे नेते देवेंद्रजी आणि आमच्या सरकारने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये दंगली कुणी पेटवले, कुणाची पिलावळ त्यात होती, त्यांचा आश्रय कुणाला होता, त्यावेळी सत्तेत कुणी होतं. कुठंतरी प्रणिती शिंदे हे विस्मरणात गेलेत. त्यांनी जर आठवलं, विचार केलं, सोलापूर कधी कधी पेटला, सोलापूरमध्ये कधी कधी गोंधळ दंगली निर्माण झाले, सत्तेमध्ये काँग्रेसचे नेते ह्यांनीच होते. आणि निवडणुका आले की अशा गोष्टी, विकासाच्या गोष्टी बोलायचे. निवडणुका झाल्यानंतर जेव्हा जनतेला जे स्वप्न दाखवलेले ते पूर्ण करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा मग परत जात धर्म दंगली अशा विषय काढून विषयांत करायचं आणि मूळ मुद्द्याचं जे बोलायला पाहिजे, विकासावर जे लोकांना स्वप्न दाखवले होते त्याच्यावर प्रणिती शिंदे बोलत नाहीत. प्रणिती शिंदेना पक्क कळून चुकलं आहे. निवडून आल्यानंतर कुठंतरी राहुल गांधी पंतप्रधान होतील, मलाही कुठंतरी संधी मिळेल, पण त्यांचं स्वप्नभंग झालं आहे. एक नैराश्याची भावना त्यांच्यामध्ये, आणि अशामध्ये जनतेला कन्फ्यूज करण्यासाठी अशा वक्तव्य ते करत आहेत. थेट तुलना अतिरेक्यांशी केली जाते. भाजप आणि अतिरेक्यांमध्ये काय फरक आहे? ती बाहेर दंगल घडवतात आणि ही लोक आत दंगल घडवतात, अशा पद्धतीची टीका होती. मला एक कळत नाही, अतिरेक्यांचं बद्दल प्रणिती शिंदे एवढे सॉफ्ट कसे काय आहेत? यापूर्वी पुलवामा हल्ला भाजपवाल्यांनी घडवला म्हणलं, आता भाजपवाल्यांना अतिरेकी म्हणतात. खरे अतिरेकी, खरे दहशतवादी हे कुठून आहेत, कुठून आलेत? तो पाकिस्तानचे मंत्री तिथल्या संसदेत कबूल करतात की पुलवामा हल्ला आमचा यशस्वी झाला, आणि प्रणिती शिंदे बोलतात की हल्ला भाजपने केला, अतिरेक्याचा आणि भाजपाचा संबंध लावतात. हाफिज सईद साहब कोण बोलले होते? हिंदू दहशतवाद शब्द कोणी मांडला? या देशातील लोकांना, या राज्यातील जिल्ह्यातील लोकांना याची जाण आहे. अतिरेकी कारवाया, अतिरेकी मुवमेंट हे कोणाच्या काळात कमी झाले, सोलापूर शांत कोणाच्या काळात राहिला, हे सगळी याची जाण या जनतेला आहे. फक्त प्रणितीताई आता या निवडणुकीमध्ये दिलेले शब्द पाळताना कुठंतरी त्यांना अडचण निर्माण व्हायला लागली, विकास कामावर काय बोलता येईना, म्हणून ते अशा गोष्टीवर, मला वाटतं अशा गोष्टीवर दुर्लक्ष करावे. आणि प्रणिती शिंदेबद्दल याचा निश्चित या सोलापूरच्या जनतेने, राज्यातील जनतेने विचार करावा की वारंवार या अतिरेक्यांबद्दल या सहानुभूती का दाखवतात. अतिरेक्यांबद्दल नेहमी सहानुभूती काय दाखवतात याच्याबद्दल विचार करावा जनतेनं, अशी टीका जी आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी या ठिकाणी करतायत. कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.